ऋषी नॉन स्ट्राइक हिट करून चंदू पहिला चेंडू जर करूया स्वागतम स्वागतम सुस्वागतम चला करूया आरंभ प्रारंभ शुभारंभ चला ओळे मैदानाच्या ऋषी पहिला चेंडू चांगला कलात्मक क्लासिकल फटकेबाजी पाहायला मिळते डाऊन द ग्राउंड इन टू द गॅप डाऊन द कार्पेट चेंडू येतोय खणखणीत दणदणीत चौकार इथे मात्र काय घडलं पाहणं गरजेचं होतं इथे नव्हती ताकद इथे नव्हती इथे फक्त होती नजाकत आणि येतोय नजाकत भरा चौकार संतोष मॅन फ्रॉम गावडुशी यांचा मॅन ऑफ द मॅचचा नामांकन शुभ सन्मान केला जातोय मॅन ऑफ द मॅच अप्रतिमाची खेळी केली आणि आपल्या संघाला मात्र मोलाचं यश मिळून दिलं तो एक हाती सत्ता मिळाला संतोष वन मॅन आर्मी नो डाऊट अबाउट इट मिस्टर संतोष मॅन फ्रॉम गावडुशी KUCC त्याला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते पहिला चेंडूवरती ऋषी क्लास दाखवताना पाहायला मिळतो ऋषी क्या बात है ओहो हा हँडसम स्टाईल मध्ये अक्रॉस द लाईन झाला आणि बॅकवर्ड फॉरवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय हा इट इज षटकार 6 धावांसाठी काय माइंडसेट आहे पहिला चेंडू मध्ये चौकार दुसऱ्या चेंडू मध्ये षटकार तो पण उत्तुंग असा षटकार मारलाय जबरदस्त असा माइंडसेट घेऊन मैदानामध्ये उतरलेत आणि मला वाटतं खरंच त्यांचं धावसंख्या बनवण्याचं जे टार्गेट आहे ते खूप मला वाटतं 60+ नक्कीच असावं त्याप्रमाणे त्या धावसंख्या कंप्लीट करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे पहिल्याच 2 चेंडूमध्ये उत्तुंग असा सेकंड चेंडूमध्ये षटकार मारलेला आहे पाहूया गोलंदाज कमबॅक करतात का इकडे चला वळे मैदानाच्या दिशेने म्हणून मला तर ऋषी आहे तो खुशी आहे डगआउट मध्ये नक्कीच खुशी असेल हातलोटच्या पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता इथे काय घडतंय पाहावं लागेल आहा पुन्हा एकदा येतोय इट इज चौकार क्लास बाय ऋषी आंबरे क्लास दाखवताना पाहिलं अजय जर काय बोललं ऋषीच्या फलंदाजी बद्दल काय बोलाल कल्लावरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मध्ये सुद्धा चौकार त्याच्या बॅटिंगची एक खासियत आहे लेग साइडचा चेंडू लेग साइडला चटकावलाय ऑफ साइडचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने फक्त रोहित शर्मा जसं टाइम करतो अशा प्रकारचं टायमिंग त्याच्या बॅटिंग मध्ये जबरदस्त अशी बॅटिंग करतात ते इथे नक्कीच ऋषी क्लासिकल फलंदाजी करताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा अंकुश पण गोलंदाजी मार टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळून काढलाय आणि डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय हा पुन्हा येतोय इट इज चौकार काय पाहायला मिळतंय मैदानामध्ये जणू काही अतिशबाजी पाहायला मिळते चौकार षटकार चौकार 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत गोलंदाज थोडासा नक्की दबाव तंत्रामध्ये खेळताना पाहिजे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 चौकार आणि 1 षटकाच्या बरोबरीने धावसंख्या होते 18 धावा ऋषी काय अप्रतिमाची फलंदाजी करतो एक फेवरेट झोन 2च झोन फक्त निवडून ठेवलेत एक मिड ऑफ आणि दुसरा वाला पाहिलं तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग दोन्ही ठिकाणी 2 चौकार तिकडे आले 1 चौकार 1 षटकार त्याच क्षेत्रामध्ये आला म्हणजे ठरलं ज्यावेळी गोलंदाज वाइंडिश लॉग ऑफला चेंडू देईल त्यावेळी मात्र नक्कीच मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये नक्कीच चौकार घेतला जाईल आणि ज्यावेळी अखूट टप्प्याचा चेंडू येईल तेव्हा मात्र अक्रॉस द खेळला जाईल आणि बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाताना पुन्हा एकदा बॅट चेंज लागली गेली 1 धाव नक्की अर्जित केली की धाव पटल्यावरती धावसंख्येत एकने वाढ होतीये धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 19 धावा शेवटचा चेंडू शेष असेल आता मात्र चंदू अंकुश टू चंदू चिखली संघाला सुद्धा चांगलं प्रदर्शन दाखवावं लागेल पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या बॉलवर चंदू नक्कीच 360 मिस्टर चंदू शेवटच्या चेंडूचा काय फायदा करून घेतात आपल्या संघासाठी नक्कीच ऋषीने एक भक्कम पाया उभा केलाय आणि सांगितलं 360 मिस्टर 360 पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट मारलाय आणि हा चेंडू सीमावर रेषापार चौकार क्या बात आहे पहिलं षटक हे हातलोट संघासाठी एक पर्वणीच होती एका षटकाखेर धावसंख्या मारली हातलोट संघाने ते 23 धावसंख्या
नक्कीच बॅटिंग करतात ते हटलोट संघ. दोन्ही बॅट्समन, एका बॅट्समन मध्ये रोहित शर्माची झलक दिसते, दुसऱ्या बॅट्समन मध्ये विराट कोहलीची झलक दिसते. दोघेही तुल्यबळ बॅट्समन, नक्कीच डॉमिनंट आहे तिथे. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क नौका गोलंदाज येतोय सागर. सागरा प्राण तळमळाला, नक्की विजयासाठी प्राण तळमळावा लागेल. चांगली गोलंदाजी करायला पहिल्या गोलंदाजावरती आल्या 23 धावा. आता मात्र तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, बॅटची लागली गेली, धावसंख्येत एक वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते. अजय सर तुमचा नंबर टाका. दुसरं षटक घेऊन आले ते सागर. पहिल्या षटकामागे खूप मोठी धावसंख्या उभारली होती. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि त्रिफळा चेट झालेले आहे. चंदू घाडगे मित्र 360 याला जराही तो चेंडू कळाला नाही आणि चकवलेला चेंडू त्रिफळा चेट झालेले आहेत. नक्कीच जबरदस्त कमबॅक केलेला आहे ते. चंदूची जागा घेण्यासाठी येतोय सचिन हातलोट संघासाठी. काय कामगिरी करतात सचिन बघूया. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन मोरे आलाय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. काय घडतंय नक्कीच चंदू घाडगे मित्र 360 यांची जागा घेण्यासाठी आले ते सचिन. सचिन हे हाटलोट संघाचे कॅप्टन आणि जबरदस्त अशी बॅटिंग करत असतात. त्यांचा परफॉर्मन्स असतो तो नक्कीच क्लासिक परफॉर्मन्स असतो. त्यांचे शॉट्स असतात, त्यांचा टायमिंग वर जास्त भरोसा असतो. मी पुन्हा एकदा एक वॉर्निंग वजा विनंती करतोय की रस्त्यावरती कोणी गाडी पार्क करायची नाहीये आणि रस्त्यावरती गर्दी करायची नाहीये.
तिथे कोणत्याही प्रकारचं मूत्र विसर्जन करायचं नाहीये. सेफ सेफ. थर्ड अंपायरचं डिसिजन सेफ आहे. रस्त्यावरती कोणी ह्या तिन्ही गोष्टी जर केल्या असतील, तिथे मूत्र विसर्जन करायचं नाही, तिथे पार्किंग करायचं नाही, तिथे गर्दी करायची नाहीये आणि रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचं मद्यप्राशन करायचं नाहीये. आणि जर अशा प्रकारच्या गोष्टी आढळल्यास तिथे एक बॅनर लावलाय, त्याप्रमाणे तिथे कारवाई केली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीला कमिटी जबाबदार राहणार नाही. पुन्हा एकदा उंतुंग मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू पाहूया झेलबाद होतात की सीमारेषेवर, आणि हा झेंडू झेल सुटलेला आहे. आणि नक्कीच सगळ्या प्लेयर्स कडून मनामध्ये तो शब्द आला असेल कॅच सुटल्यावर, कारण हा जो विकेट होता हे खूप महत्वाचा विकेट होता. नक्कीच त्यांनी पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती ऋषी, आणि त्यांचा झेल सुटलेला आहे. किती भयंकर ही गोष्ट घडली त्यांच्या फिल्डर कडून. नक्कीच याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चढल चेंडू, मात्र चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. जर तुम्हाला नक्कीच मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला कॅचेस काढाव्या लागतील, डिफिकल्ट कॅचेस काढावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस आपण ह्याच्या आधी ऐकलं होतं. मित्रांनो, ऋषी याला नक्कीच काहीच दबाव आणलेला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये एवढी जबरदस्त कामगिरी होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये हे जे बॉलर आहेत सागर यांनी कमबॅक करून दिले आपल्या टीमला. 4 चेंडू मागे फक्त 4 धावा आणि 1 विकेट. 5 चेंडू मध्ये 5 चेंडू 4 धावा 1 विकेट. चला वळूया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा ऋषी सज्ज होताना पाहिजे, मारण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. चांगला बॅकअप सुद्धा पाहायला मिळाला, पण थ्रो चुकीचा गेलाय. कधी धावचीची संधी निर्माण केली असती, सचिन दादा थोडीशी धोक्याची घंटी वाजली असती, परंतु बॅकअपला असलेला थर्डमॅनचा जो क्षेत्ररक्षक आहे त्यानं मात्र थोडीशी अचूक थ्रो करणं गरजेचं होतं का. तेच डेफिनेटली धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत आपटले होते, अर्जित केले होते 28 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत्या 18. पहिल्या षटकामध्ये होत्या 23 होत्या आणि आता या षटकामध्ये आल्या 5 धावा. धावसंख्या होते 28. चांगलं षटक म्हणतात सागर यांचं अप्रतिम असं. 23 नंतर मात्र नक्कीच किंवा 5 धावांवरती रोखून धरतात. मोलाचं म्हणजे चंदू याला मात्र यष्टीचित करताना क्लीन बोल्ड करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा नौका गोलंदाजी मार्ग येताना पाहिलं तो गोलंदाज असेल दुर्गेश. एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग ऋषी मारण्याचा प्रयत्न होता, उंची जास्त लांबी कमी, आणि हा जजमेंट सुद्धा फसला गेला. दुहेरी धाव नक्की अर्जित. धावसंख्या 2 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 30-30. रसलगंग बॉईज ऋषी मोरे आणि दीपेश मोरे यांचं सुद्धा आगमन होत आहे. प्रतीक रसल गँगचा बॉडीगार्ड प्रतीक. रसल गँगचा खली अण्णा. पुन्हा एकदा ऋषी क्लास 1 फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. लांब लांब आणि लांब. रोहन मोरे यांचं सुद्धा नक्कीच कौतुक असेल. एकदा टाळ्या होतो मित्रांनो. बघा आपण सगळे इकडे बसतोय, परंतु तो स्वयंसेवकाची भूमिका बजावताना पाहायला मिळतोय. नाहीतर आमच्याकडे फक्त बोलच आणि बच्चन. नक्कीच जर ही मॅच आपल्या बिरमणी गावच्या आकडीच्या माळ्याच्या ग्राउंडवर असती तर नक्कीच हा चेंडू टाकीच्या वळत गेला असता. एवढा जबरदस्त असा षटकार इकडे मारलाय ऋषी यांनी. लेग साईडच्या दिशेने चढवला चेंडू. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जबरदस्त त्याने प्रहार केला होता. दुसऱ्या षटकामध्ये काहीसं कमबॅक केलं होतं सागर यांच्या रूपाने गोलंदाजीमध्ये. मात्र तिसऱ्या षटकामध्ये दुर्गेश यांच्या गोलंदाजीवर दुसऱ्याच चेंडूवर जबरदस्त षटकार मारलेला आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मला चेंडू उंच असं गेलेला चेंडू पाहूया. झेलबाद होतात का. पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा त्यांना जीवदान मिळालेलं आहे आणि हा चौकार गेलाय. खूपच असं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर अशा प्रकारची खेळ तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. आणि समोर जर हाटलोट सारखं असेल तर नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि या जीवदानाचं तुम्हाला
शिक्षा दंड नक्कीच मिळेल, कारण मागच्या वेळी सुद्धा कॅच सुटली होती ऋषीची आणि ऋषीने षटकार मारला होता. आणि पुन्हा एकदा मी नक्कीच म्हटलं होतं याच्या आधी जीवदान भेटलं होतं आणि नक्कीच त्यांना ते दंड मिळेल. आणि पुढच्या चेंडू मध्ये उत्तुंग असा मारलेला षटकार, चेंडू सीमा रेषा पार. धावसंख्या 6 ने वाढ होते. धावसंख्या होते इथे 46. ऋषी यांची वैयक्तिक 36 धावसंख्या झालेली आहे. अर्धशतकासाठी फक्त 14 धावांची गरज आहे. त्याला पुन्हा एकदा नौका गोलंदाज 1 नंबर जर्सी परिधान केलेला ऋषी. काय क्लासिक षटकार, खूपच उत्तुंग गगनचुंबी असा षटकार इथे मारलेला आहे ऋषी यांनी. नक्कीच त्याने जबरदस्त असा दंड दिलेला आहे. त्याला जे 2 जीवदान मिळाले होते नक्कीच त्याने परतफेड करून दिलेली आहे. धावसंख्या होते इथे 62 नाही 52. 52 धावसंख्या होते. या षटकामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 2 धावसंख्या. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब यांचा शुभ सन्मान घेतला तर विनंती करतो आपण याच्या व्यासपीठावरती. मी विनंती करतो आदरणीय मनोजजी राजपुरे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. मनोजजी राजपुरे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल. देवळी गावचे सुपुत्र मनोज राजपुरे साहेब. ऋषी नक्कीच आजच्या दिवसातील हा दुसरा हाफ सेंचुरी करणारा ऋषी. काय क्लास दाखवता पाहायला मिळतोय. 53 धावांची खेळी करताना पाहायला मिळतो ऋषी. एकदा टाळ्या होत्या मित्रांनो ऋषीसाठी. ऋषी है तो खुशी है. आवळणगावचा सचिन याने केलं होतं 56 धावा. ऋषीने केलं 53 धावा. ऋषी 56 धावांचा जो हायेस्ट स्कोर आहे आवळण संघाचा सचिन यांच्या नावे तो मात्र क्लिअर करणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा तो चौकार. धावसंख्या 4 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 62 धावा. 53 होत्या ऋषीच्या, 56 होत्या सचिन. आवळण ऋषी हायेस्ट स्कोरर बनणार का पाहणं गरजेचं असेल. दिशाहीन गोलंदाजी. येस, वाईटच्या स्वरूपात दंडित केला जाते गोलंदाजाला. 1 धाव अतिरिक्त मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या होते पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न सचिन यांचा. झेल होणार का पाहणं गरजेचं असेल. झेल केला धरतीला दाण आणि पुन्हा येतोय हा चौकार 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 71. आतापर्यंतचा सर्वात हायेस्ट स्कोर. आजच्या दिवसातील सॉरी माफ करा 72 स्कोर हायेस्ट आहे. आता हातलोट संघ तो क्लिअर करणार का पुन्हा एकदा चौकार जातो का तर येस हा सुद्धा जाईल देखील
चौकार. 4 धावांसाठी धावसंख्या होते सलगता चौथा चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते 75. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. आक्रमण घेऊन काढला. एक धाव पूर्ण केले. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 76. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. ऋषी झेल होणार का पाहणं गरजेचं असेल आणि झेल केला धरतीला दुहेरी धाव अर्जित केली गेली. तिसरी धाव घेणार का पाहणं गरजेचं असेल. घ्यावी लागेल. या पुढचा होणार सामना बिरवाडी वर्सेस KCC अहिरे वाणवली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस का बॉक्स मध्ये यायचं टॉस घेण्यासाठी. धाव संख्या होते 78. विजयासाठी लक्षात जाईल 79. 79 धावा. चला अहिरे वानवली वर्सेस बिरवाडी संघ दोन्ही संघाने घ्यायचंय. चला बिरवाडी संघ कर्णधार अहिरे वानवली कर्णधार. नंतर काढतो मी लास्टला नंतर स्पेशल काढतो नाही येत.
आदरणीय सन्माननीय मनोजजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेचा कॉल घेतला जाईल. एका बाजूला असेल बिरवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला असेल अहिरे वानोली संघ. अहिरे वान बिरवाडी टॉसविन 4 षटकाचा सामना असेल. डिसिजन काय असेल? बॅटिंगचा निर्णय असेल. आतापर्यंत आल्यापासून मॅच बघितलं असेल, काल युट्यूब बघितलं असेल, धावांचा उच्चांक तरी तर गाठला तो. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? प्लस 50+ करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद दादा. तुम्हाला प्रथम फिल्डिंग करायची आहे, त्यांनी टॉस घेऊन बॅटिंग घेतली. त्यांचं लक्ष असेल 50+ करू. तुम्ही त्यांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट टाइम खेळतो त्यांच्या अपोजिट, तर कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना. विश यू ऑल द बेस्ट. त्याला मुळे मैदानाच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार येताना पाहायला मिळतो. सुरुवात केली होती ने चौकाराने, परंतु इथे मात्र षटकाराने सुरुवात करताना पाहायला मिळते. सागर खरंच नक्की पाहिल्यानंतर सागर एक तारणहारता बनला होता आपल्या संघासाठी. दुसरं षटक सुद्धा त्याने हाताळलं होतं ना, अप्रतिम. पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. रेनॉल्डची नामी संधी असेल का? ओ हो, चुकी होते परंतु हरिदादाचा आणि रोहितचा कमाल असेल. जितक्या ताकदीचं क्षेत्ररक्षण, तितक्याच ताकदीचा थ्रो, तितक्याच ताकदीचं विकेट. धावचित पुन्हा एकदा विकेट. पुन्हा एकदा हो क्लास आणि क्लास दाखवला ते. अप्रतिम नेत्रदीपक फलंदाजी पाहायला मिळते. सागर ऑन फायर. क्लास दाखवला. हा सामना रंगत पाहायला कदाचित वाटलं तर ऋषीने मात्र स्टार्ट घेतली, परंतु सागर सुद्धा सागरी खेळी करताना पाहिलं. ज्या पद्धतीत बोलताना उत्तम खलाशी कोण, जो लाटांवरती स्वार होतो. कारण की शांत आणि संयम सागरामध्ये कोणी प्रवास करू शकतो, पण जो लाटांवरती स्वार होतो आणि जो आपला किनाऱ्यावरती आपली नाव सेफली पोहोचत जातो, तो उत्तम खलाशी. इथे सागर आपल्या संघासाठी उत्तम खलाशी. सागरामध्ये सागराच्या प्रवाहामध्ये हा प्रवाह करताना मात्र नक्की उत्तम खलाशी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल का हे पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा रोहित टू सागर. मांडण्याचा प्रयत्न होता चांगला. इंटू द गॅप जाणार. ऋषी असेल सज्ज, काय होणार पाहणं गरजेचं असेल. जोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र नक्की एकदा वर्जित केलेली. धावसंख्या देखणे वाढ. सागरला कदाचित रनाची घाई करायची गरज असेल, म्हणजे धावचित. जोखीम भरी रन घेणं गरजेचं नसेल, कारण जर आपल्या बॅट मधून आपण मोठे फटके खेळू शकतो ना, तर 2 आली तरी हरकत नाही. स्ट्राईक वरती राहणं की आपला मौल्यवान विकेट लास्ट पर्यंत टिकून ठेवणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा रोहित, आणि इथे मात्र रोहित वरती पुन्हा एकदा आघात चढवला जातोय आणि हा फलंदाज आहे सचिन. म्हणजे ज्या पद्धतीने सागर खेळतो, सागरला साजेशी खेळ करताना पाहायला मिळतो सचिन. जणू काही षटकारांची आतिषबाजी. जर गोलंदाजी पाहिली ना तर थोडीशी निराशजनक गोलंदाजी केली होती. सागरने चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर बाकीच्या गोलंदाजांना थोडेसे फटके पडले, पण तो फलंदाजी त्याच ताकदीची फलंदाजी पाहिलं होतं. टीट फॉर टॅट, जसं उत्तर दिलं जात आहे. पुन्हा एकदा रोहित टू. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू 11 जाऊन खेळ काढला. क्षेत्ररक्षक किशोर दादा असेल. क्षेत्ररक्षक पळतोय चेंडूच्या मागे. चेंडू फरार होताना पाहायला मिळतोय. काय डिसायझल पाहावं लागेल. आणि ही ओके.
नॉट आउट आहे सर. ज्यावेळी यष्टीरक्षक ज्यावेळी मात्र रनआउट साठी प्रयत्न करत होता, जेव्हा थ्रो केला तेव्हा चेंडू मात्र हातातून निसटला होता आणि हात स्टंपला लागले होते. तीन धावा. सागर कदाचित जोखीम भरी धाव घेणं गरजेचं नव्हतं, हेच आधी पण सांगितलं होतं. आपल्यामध्ये ताकद आहे, कुवत आहे, मौल्यवान विकेट आहे. 2 धावा तर जर कदाचित हा रनआउट झाला असता, चेंडू जर हातामध्ये परफेक्ट बसला असता ना, तर सागरची खेळी नक्कीच संपुष्टात आली असती. मग ज्यावेळी सागर या रनासाठी मात्र आऊट जर चुकून झाला असता आणि जर विचार विनिमय करत बसला असता बाहेर, तर मित्रांनो व्हॅल्यू नसतो. जर त्याला वेळो तुम्हाला ज्यावेळी प्रॅक्टिकली वर्तमान काळामध्ये तुम्ही काय खेळता, काय वागता किंवा काय रणनीती आखता हे महत्वाचं असतं. ज्यावेळी आपण विकेट देऊन मात्र नक्की तंबूच्या आशाला बसणार ना, त्यावेळी त्या रनआउटची किंवा त्या धावेची मला गरज नव्हती, ही विचार मीमांसा जर तुम्ही कराल ना, तर त्याला अर्थ नसतो मित्रांनो. म्हणून एक माइंडसेट कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं कुठेतरी गरजेचं असतं. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 22 धावा. पहिल्या षटकामध्ये होत्या हातलोड संघाच्या 23 धावा आणि यांच्या आल्या 22 धावा. म्हणजे जशाच तसं उत्तर देताना पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाज सागर आणि सचिन. सागर आणि सचिन ही जोडी मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर हातलोड एक्सप्रेस यश पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू येस फेअर डिलिव्हरी पंचांचं डिसिजन येताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने रंगत पाहायला मिळते. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न डॉट चेंडू. कुठे स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असेल. जर ज्यावेळी मोठे फटके येत नसतील ना फलंदाज सचिन, ते कुठे एकेरी दुहेरी धावेचा प्रयत्न करून आपला साथी सागर यांना स्ट्राईक देणं गरजेचं असेल का, कारण की धावा येणं गरजेचं असेल. हा येस इट इज परफेक्ट. चौकार. ज्यावेळी चेंडू येत नव्हता बॅटच्या रडामध्ये षटकार येणार नाही, तेव्हा थोडीशी आपली रणनीती बदलणं गरजेचं असेल. आणि हा चौकार येताना पाहायला मिळतोय आणि गरजेचं होतं सचिन. यश सेम डिलिव्हरी करत होते, चांगले 2 चेंडू फेस डॉट चेंडू येताना पाहायला मिळत होते. त्यानंतर थोडस चांगलं सचिन थोडस कॅल्क्युलेट क्रिकेट खेळले, हळूवारपणे दिशा दिली आणि चेंडू त्याचा फायदा सुद्धा होताना पाहायला मिळाला, चौकार येताना पाहायला मिळाला. नो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न, तिसरी धाव घेणार का पाहणं गरजेचं असेल. 2 धावा पूर्ण, नोचा इशारा येतोय. धावसंख्या होते धावसंख्या 29. नो फ्रीडची नामी संधी असेल, या फ्रीड वरती मोठे फटके खेळणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्या देखील वाढ होते. किरण पुन्हा हंबल होताना पाहिला म्हणजे दुहेरी धावेचा प्रयत्न केला गेला आणि यश 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्या.
यश 2 षटकाचा खेळायला संपुष्टात 2 षटकाखेर धावसंख्या होते. दोन षटका अखेर धावसंख्या होते चिखली संघाची ती 31. पहिलं जे षटक टाकलं होतं रोहित यांनी खूपच महागडं षटक होतं, कारण त्या षटकामध्ये 21 धावसंख्या गेल्या होत्या आणि फक्त 1 विकेट घेतलं होतं. मात्र यश यांनी आपल्या संघाला कमबॅक करून दिले. पहिले 3 चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, नंतर नो प्लस 1, नंतर 2 धावा, नंतर 0, अशा टोटल 8 धावा दिल्या होत्या. जबरदस्त असं कमबॅक केलंय हाटलोट संघाने. यानंतर हरिदादा आले ते बॉलिंग करण्यासाठी हाटलोट संघातर्फे. नक्कीच ही ओव्हर, हे षटक हे क्रुशियल असणार आहे. या सामन्याला कलाटणी देण्यासारखं हे ओव्हर असणार आहे. जर ही ओव्हर चांगल्या प्रकारची पडली तर नक्कीच हाटलोटसाठी ते फायदेशीर असेल. मात्र काहीशी खराब गेली तर चिखली संघासाठी फायदेशीर असेल. पुढचा चेंडू हरी यांचा. सागर काहीसा ऑफ टर्न केलेला होता, थोडं कळालं नाही, पण एक बॅटला कडा लागून 1 धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी झाले ते चिखली संघाचे फलंदाज सागर. तुम्ही जर इथे कॉम्बिनेशन बघाल हरी आणि चंदू यांचं, चंदू हे नक्कीच एक नावाजलेले फलंदाज कॅप्टन आहेत. पूर्ण ग्राउंडला ते हलवत असतात. त्यांनी काहीतरी इशारा केला आणि तशा प्रकारचा ती चेंडू टाकला होता. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न एक साईडच्या दिशेने, परत झेलबाद होतोय का नाही, चेंडू खूपच अशी मिसफिल्ड इथे होते. अंबर टोटल किती रन झालेत? 2. कॅप्टनने अशी थ्रो मारण्याची गरज नव्हती. जर मिसफिल्ड झाली आणि एक्स्ट्रा रन गेले. पुन्हा एकदा हरी खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी ते करतात. उंच मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सीमारेषा पार न जाता चेंडू हा फिल्डरच्या हातामध्ये गेला. ऋषी यांनी खूप छान प्रकारचा झेल इथे घेतलाय. धावा विकेट पडते ती सागर यांची. त्यांची जागा घेण्यासाठी येतात ते रोहित. नक्कीच मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हरी यांची गोलंदाजी फारच क्रुशियल आहे, इम्पॉर्टंट आहे आणि या षटकामध्ये कदाचित सामन्याचा निर्णय ठरू शकतो, कारण धावसंख्या खूप जास्त आहे. या षटकामध्ये जर जास्त धावसंख्या केली असती तरच चिखली संघ पुढे सामन्यामध्ये असता. मात्र आता हा सामना काहीसा हाटलोट संघाकडे झुकलेला दिसतोय. हरी यांनी 3 चेंडू अतिशय परिणामकारक असे टाकलेत. पुढचा चेंडू हरी यांचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा निर्णय हा वाईट चेंडू आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 35. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चढवला. हा चेंडू सीमा रेषा पार होतोय. जबरदस्त षटकार मारलाय. पहिले 3 चेंडू नक्कीच इफेक्टिव्ह पडले होते, मात्र 4थ्या चेंडू मध्ये उत्तुंग असा षटकार मारलाय. धावसंख्या होते 41. जबरदस्त असा षटकार होता. नक्कीच फिरकी गोलंदाजी इथे दिसते हरी यांच्याकडून, पण त्यांची फिरकी रोहित यांना कळाली होती आणि तो चेंडूचा
अचूक वेध घेतला आणि चेंडू सीमा रेषा पार चटकवलेला आहे. पुढचा चेंडू हरी यांचा सामना करतील रोहित. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया झेलबाद होत का, आणि हा चेंडू झेलबाद झाला आहे. फलंदाज तंबूत परततात. त्यांची जागा घेण्यासाठी इथे येतात ते अंकुश. पाहूया अंकुश आपल्या संघाला कशा प्रकारचं योगदान देत आहेत. अंकुश करतात कशा प्रकारचं त्यांच्या संघाला पुश. त्याचबरोबर नेमकं जेवणाच्या वेळेमध्ये सचिन मोरे यांचं आगमन झालंय. संपूर्ण सामन्याची जबाबदारी ही अंकुश यांच्या खांद्यावर आहे. पाहूया बाहुबली प्रमाणे आपल्या संघाची जबाबदारी ते आपल्या खांद्यावर घेतात की नाही. हरी यांनी मात्र इथे नक्कीच सर्वांना चकित केलंय. धावसंख्या झाली 41. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारा चेंडू, हा चेंडू सीमा रेषा पार षटकार. क्या बात आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडू मध्ये जबरदस्त प्रतिहार केलेला आहे अंकुश यांनी. पहिल्याच चेंडू मध्ये षटकार. 47 धावसंख्या झाली. धावसंख्या झाल्या. 6 चेंडू 32 धावांची गरज. 6 चेंडू 5 षटकार आणि 2 धावसंख्या. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी आले ते हटलोट संघाचे नावाजलेले अनुभवी असे गोलंदाज सुजित मोरे. हटलोट गावची आन बान शान सुजित मोरे आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतात पाहूया. पहिला चेंडू पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू उंच असा मारला होता आणि झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार झालाय. धावसंख्या 4. धावसंख्या होते 51. पहिला चेंडू उत्तुंग असा मारलेला चेंडू मात्र सीमारेषा पार नाही झाला. झेल होता पण तो क्षेत्ररक्षकाला पकडता आला नाही आणि चेंडू सुटून चौकार गेलेला आहे. अजूनही चिखली संघ या मॅच मध्ये आहे. काहीही होऊ शकतं. क्रिकेट इज अनप्रेडिक्टेबल गेम. क्रिकेटमध्ये काही प्रेडिक्ट करू शकत नाही. कोणत्याही क्षणी कोणत्याही चेंडूवरती हा चेंडू कोणत्याही क्षणी हा सामना होऊ शकतो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पुढचा चेंडू पंचाचा निर्णय वाईड. क्या बात आहे. उत्तुंग मारलेला चेंडू मात्र हा सीमारेषा पार होणार नाही. खूपच चांगल्या प्रकारचा इथं प्रयत्न केला होता ऋषी यांनी मात्र झेल सुटलेला आहे. धावसंख्या 2 घेण्यामध्ये मात्र यशस्वी झाले ते चिखली संघाचे फलंदाज. चार चेंडू 26 धावांची गरज. 4 चेंडू 4 षटकार जरी मारले तरी सुद्धा चिखली या गेम मध्ये नसेल. मात्र इथे नो वगैरे आले. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. सागर यांना नक्कीच आपल्या संघासाठी चमकदार कामगिरी करता आली नाहीये आणि ते तंबूत परतलेत. त्यांची जागा घेण्यासाठी मात्र विघ्नेश आलेत. मात्र फार उशीर झालेला असं वाटतंय कारण सामना पूर्णपणे हा हटलोट संघाकडे झुकलेला आहे.
3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावसंख्या दिल्यात सुजित यांनी. पुढचा चेंडू आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू फलंदाजाला समजला नाही आणि चेंडू निर्धाव गेलेला आहे. सुजित हे नक्कीच आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. मित्रांनो, इथे चिखली संघाने काहीशी हार मानलेली दिसते, पण क्रिकेट हा खेळ असा आहे की इथे प्रत्येक चेंडू मध्ये आपण जीव तोडून मेहनत करायची असते आणि समोरच्या संघाने सुद्धा शेवटच्या चेंडू पर्यंत विजयासाठी झगडावं लागेल अशा प्रकारचं फल इथे खेळ दिसला पाहिजे. आणि या ठिकाणी हा सामना हाटलोट संघाने जिंकलेला आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि चिखली संघासाठी खूप खूप आभार. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.